लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी यंदा पुन्हा एकदा उफाळून आली आहे। यंदा पुन्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गैरवर्तणूक आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी काळा चौकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। रहाटे नावाच्या एका कार्यकर्त्यानं एका एपीआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचं पुढे आलेलं आहे। लालबागच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मुजोरीविषयी आणि त्यांच्या वर्तणुकीविषयी अनेक वर्ष नेहमीप्रमाणेच खरं तर अशा प्रकारच्या बातम्या येत असतात, मात्र ती परंपरा याही कार्यकर्त्यांनी याही वर्षी चालूच ठेवल्याचं एकंदरीतच यावरून दिसते। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून या संदर्भातली आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। अजित, काय नेमकं झालंय? अनुपमा, दरवर्षीप्रमाणे जवळपास गेली 6-7 वर्ष झाली लालबागचे जो मंडळ आहे, मंडळातील कार्यकर्ते आहेत त्यांची मुजोरी याही वर्षी देखील कायम राहिलेली आहे। एपीआय दर्जाचा अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याला लालबागच्या मंडळाचे सुरक्षेचं काम दिलं होतं, ड्युटीवरती होता। लालबागमध्ये जसं आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं संपूर्ण बॅरिकेटिंग करून बऱ्याचशा गोष्टीमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी रस्ते ब्लॉक केले जातात, ज्या ठिकाणाहून थेट मंडपाजवळ जात असा एक ऑन ड्युटी ऑफिसर होता, एपीआय दर्जाचा अधिकारी आहे, त्याला या संपूर्ण मंडपाच्या आतील सुरक्षेची जबाबदारी दिली होती। एका सोसायटी गेटमधून आतमध्ये जाण्याकरता त्यांनी परवानगी मागितली। ज्यावेळी लालबागच्या कार्यकर्त्यांनी परवानगी नाकारली त्यावेळी त्यांनी ऑन ड्युटी त्याचे पास आणि त्या अधिकाऱ्याने त्यांचं हे देखील दाखवलं, आयडी कार्ड देखील दाखवलं, पण तरी देखील त्या अधिकाऱ्याला आतमध्ये सोडण्यात आलं नाही। उलट त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की करून काय करायचं ते करून घ्या असे धमके देण्यात आलेले आहेत। आमचं लालबागचं मंडळ आहे, आम्ही कोणाला भीत नाही अशा पद्धतीच्या भाषा आणि शिवीगाळ त्या अधिकाऱ्याला केलेली आहे। मुळात आपण बघतो की आतापर्यंत लालबागच्या जे मंडळ आहे त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांची मुजोरी ही कायम ठेवलेली आहे। त्यांनी या संपूर्ण आधी देखील घटना घडल्या होत्या, पण पोलीस त्यांच्यावर खातूरमातूर कारवाई करते। नुकतंच विलास शिंदे यांचं निधन झालं होतं, त्यावेळी पोलिसांबद्दल जी वर्तणूक करण्यात आली होती त्यावेळी सर्व समाजातून राग व्यक्त करण्यात आला होता। लालबाग मंडळ या मंडळाकडे या ठिकाणी लाखो भाविक येतात, लाखो भाविक दर्शन घेतात, बाप्पाला साकडं घालतात, पण ज्या पद्धतीनं या लालबागच्या साजेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं जे वर्तणूक आहे ती खरंच निषेधार्ह आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी आज पुन्हा एकदा एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली आहे, त्यामुळे या हे संपूर्ण मंडळ जे आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर नक्की ठोस कारवाई केली जाईल। खरं अजित, आणि इतके दिवस आपण बघतो खरं तर सर्वसामान्यांना नेहमीच अशा प्रकारे तिथे गेल्यानंतर एक जी वागणूक तिथल्या कार्यकर्त्यांकडून मिळते ती बऱ्याच लोकांना परिचित आहे, मात्र आज एक पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा ही वागणूक मिळाली। अर्थात यानंतर आता पोलीस लक्ष घालतील अशी आपण आशा करूयात। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।